आलेल्या भक्तगणांमध्ये वयस्क आप्तेष्टांनी श्री गुरुदत्तात्रयाची पूजा देखील केली. मग वेळ आली प्रसाद वाटण्याची. महाराजांचा श्री बाळासाहेब भारदेंकडून झालेला हा सत्कार. बाळासाहेब भारदे म्हणजे राजकारणाबरोबरच संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक. आश्रमातील गाढ्या भक्तगणांचा महाराजांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. आश्रमातील ज्येष्ठ भक्तगण एक एक करून स्तुतीपर सुमने विणू लागली. प्रत्येकानं आपल्या स्तुतीपर भाषणात महाराजांच्या अद्वितीय आध्यात्मिक कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या परी आपलं प्रेम व्यक्त केलं. पीठातील आजचे पीठाधीश्वर परमपूज्य ब्रह्मश्री विद्या वाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वरांचं देखील स्तुतीपर भाषण झालं आणि त्यानंतर आपले विचार व्यक्त केले माननीय बाळासाहेब भारदेंनी. आता आपण थोडं रमायचं महाराजांच्या बालपणात. महाराजांचा जन्म झाला कुडुत्री राधानगरी येथे 1886 साली. मात्र ही आहे तारळे गावातील वास्तू, जिथं खऱ्या अर्थानं महाराजांचं बालपण गेलं. रमला गुळवणी लहानपणी तारळेच्या रम्य अंगणी, कुडुत्री नाही सोय काही म्हणून शिक्षणात तारळे जाई. सारं बालपण शिक्षण महाराजांनी तारळेला केलं. अशा या आपल्या जुन्या आणि रम्य वास्तूचं मोठ्या कौतुकानं महाराज दर्शन घेत आहेत. त्यातील कानाकोपरा, चढ उतार, अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्या भक्तगणांना दाखवण्यात महाराज रमून गेले. आता आपण जाऊया कोल्हापूरच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी. कोल्हापूरचा संदर्भ येतो कारण तारळे गावानंतरचं महाराजांचं शिक्षण झालं कोल्हापूरला. कोल्हापूर नंतर कुडुत्रीचं दर्शन पुन्हा एकदा. महाराजांच्या इथल्या आगमनानंतर आत्यंतिक आनंदानं कुडुत्रीकरांनी त्यांची मोठ्या जोशात मिरवणूक काढली. प्रेम, आदर, भक्तिभाव आणि आनंदाचं एक वेगळंच मिश्रण मिरवणुकीतील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. गरीब बापुड्या बायकांनी महाराजांचे पाय धुतले, त्यांना ओवाळलं आणि मग मिरवणुकीतच महाराज सर्व लोकांबरोबर पायी चालले आणि त्या लोकांमध्ये मिसळून गेले. बघता बघता मिरवणूक थडकली कल्लेश्वर या महादेवाच्या मंदिरापाशी. महादेवाचं दर्शन घेतलं महाराजांनी. आणि मिरवणुकीचं विसर्जन झालं.
महादेव दर्शना आनंदून गेले, विसरले गुळवणी देहभान जनी. ऐसा तो बेत असे कसा खास, जुन्या वास्तुपाशी लोचने दिपतात. कुळुत्री हे महाराजांचं जन्मगाव. सारी मंडळी त्यांच्या वास्तुपाशी आली. वास्तूमधील महाराजांच्या प्रवेशानं त्यांचं शरीर फुलून गेलं. तिथल्या पत्थराला पुन्हा एकदा सजीवतेनं जागवलं. वास्तुभोवतालची प्रत्येक गोष्ट मंडळींना महाराजांनी समजावून सांगितली.